नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेची के-वाय-सी ज्या महिलांची चुकली होती, त्या महिलांसाठी सरकारने एक संधी दिली आहे, जेणेकरून आपण आता ई-के-वाय-सी पुन्हा करू शकतो. त्यासाठी सिंपली आपल्याला Googleवर यायचं आणि Googleवरती आल्यानंतर आपल्याला इथे सर्च करायचं आहे लाडकी बहीण ई-के-वाय-सी. जेव्हा आपण ई-के-वाय-सी सर्च करतो, तर एक नंबरच्या वेबसाईटवरती क्लिक करायचं आहे. तिथे तुम्हाला हे ऑप्शन बघायला भेटेल, ही के-वाय-सीची संधी फक्त त्याच लाभार्थ्यांना आहे, ज्यांच्याकडून ई-के-वाय-सी करताना चुकी झाली होती. तर त्या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे आपल्या लाभार्थ्याचा आधार क्रमांक टाकायचा आहे. त्यानंतर खाली दिलेला कॅप्चा आपल्याला टाकून घ्यायचा आहे. तर मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक करा, कारण तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओज या चॅनलवरती बघायला भेटतात. त्यानंतर खाली दिलेल्या मी सहमत बटनावरती क्लिक करून तुम्हाला ओ-टी-पी प्राप्त करायचा आहे. जेव्हा तुमचा ओ-टी-पी येईल, त्या ओ-टी-पीला आपण येथे टाकून घ्यायचं आहे. तर पुढील जे 2 प्रश्न राहणार आहे, ते तुम्हाला नीट वाचून घ्यायचे. त्यापैकी जे खरं असेल ते तुम्हाला सबमिट करायचं आहे. तर येथे ओ-टी-पी आलेला आहे. ओ-टी-पी टाकून घ्यायचा आहे आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला सर्वात पहिला प्रश्न बघायला भेटेल, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेमध्ये कार्यरत आहे की नाही? जर नसेल तर नाही करायचं आहे. त्यानंतर दुसरा बी प्रश्न आहे, माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित कायम कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेतून सेवानिवृत्ती निवृत्तीवेतन घेत आहे की नाही? तर नाही असेल तर नाही करायचं आहे. दोन्ही पर्याय सिलेक्ट झाल्यानंतर खाली दिलेल्या चेकबॉक्सवर क्लिक करून आपल्याला सबमिट बटन क्लिक करायचं आहे, जेणेकरून आपली के-वाय-सी आता सक्सेसफुल होऊन जाईल आणि आपल्याला इथे सक्सेसचा मेसेजसुद्धा येईल. जर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे आणखी अपडेट पाहिजे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्स फॉर वॉचिंग.